उपवास म्हणला की आपण साबुदाणा वडा हे करतोच. पण साबुदाणा वड्याला उत्तम पर्याय म्हणून आज आपण उपवासाचे हे वेगळे वडे केले आहेत. कारण साबुदाणा वडा कधी-कधी तेलकट होतो, तेलामध्ये फुटतो, असं होऊ नये म्हणून आज आपण हे असे इतके मस्त खुसखुशीत उपवासाचे वडे तयार केलेले आहेत. सोबतच आपण उपवासाची चटणीसुद्धा केलेली आहे. म्हणजे पोटभरीचे तर होतात आणि साबुदाणा वडा तेलामध्ये फुटण्याची सुद्धा भीती वाटत नाही. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे आपण सर्वप्रथम साबुदाणा वड्याला कसं आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, मीठ आणि साखर वाटून घेतो की नाही, त्याच पद्धतीने हा आपल्याला भरडा असा तयार करून घ्यायचा आहे. इथे मी जिऱ्याची भरड वापरली आहे, पण त्याऐवजी अख्खे जिरे वापरलेत ना तरीही चालेल. आणि या वड्यांना मस्त असा चटपटीतपणा यावा याकरता इथे अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा पिळायचा आहे. साखर, मीठ, मिरची, कोथिंबीर एकत्रित वाटल्यामुळे छान असं बारीक होतं. आता एक भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये उकडलेले 2 बटाटे घ्यायचे आहेत. मध्यम आकाराचे 2 बटाटे हे असे चांगले किसून घ्यायचे, म्हणजे त्याचे मोठे मोठे तुकडे राहत नाही, सगळा बटाटा एकसारखा मॅश होतो. आता या पिठामध्ये आपण तयार करून घेतलेलं मिरची, कोथिंबीर, जिरे, साखर, मीठ, लिंबू याची ही भरड घालून घेतली. आणि इथे साधारण मी पाऊण वाटी वरई आणि पाव वाटी साबुदाणे, म्हणजे साधारण 2 टेबलस्पून साबुदाणे आणि 1 वाटी वरई असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे. साबुदाणे अगदी थोडेसे घालायचे, नाहीतर ना वडे खूप तेलकट होण्याची शक्यता असते. आणि या बटाट्याच्या मिश्रणामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच आपल्याला यामध्ये घालायचं आहे. असं थोडंसं मला हे ओलसर वाटतंय म्हणून मी आणखीन पीठ यामध्ये घालत आहे. बटाट्यामध्ये किती मॉइश्चर आहे ना, त्या प्रमाणात हे पीठ बसतं, त्यामुळे प्रत्येकाला पिठाचं प्रमाण थोडंफार वेगळं लागू शकतं. आणि विकतचं जरी उपवासाची भाजणी किंवा वरईचं पीठ वापरलं ना तरीही चालेल. आता इथे छान असं पीठ मऊसूद मळून घेतलेलं आहे. फार घट्ट नाही किंवा फार मऊ नाही, असं हे पीठ मळून घेतलेलं आहे. तोवर आता इथे आपण उपवासाची चटणी करतोय. त्याकरता एक छोटी वाटीत कमी ओलं खोबरं, 1 टेबलस्पून भाजलेल्या दाण्याचा कूट, आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि साखर घालायची आहे. आणि चटणीला छान असं क्रीमी टेक्स्चर यावं याकरता घट्टसर दही घालायचं. पाणी घालून चटणी छान अशी सरसरीत वाटून घ्यायची. आपली मस्त अशी चटपटीत क्रीमी टेक्स्चरची चटणी तयार झाली आहे. आता आपण लगेच वडे थापणार आहोत. फार वेळ पीठ तसंच ठेवायचं नाही. आता या पिठाचा एक छोटासा गोळा घेतला, हातावर हा असा चोळून घेतलेला आहे. पिठाला आपल्याला तेल वगैरे काहीही लावण्याची गरज नाही. पेपर शीटला सुद्धा तेल नाही लावलं ना तरीही चालेल. आणि हे असं वडा या पद्धतीने थापून घ्यायचा आहे. आणखीन एक पद्धत म्हणजे आपण साधं लाटून सुद्धा घेऊ शकतो. तर हे असं लाटण्याने जरी तुम्ही लाटून घेतलं ना तरीही चालेल, पण मला असं वाटतं याच्याने जे आपण प्लेटनी जसं थापून घेतलं किंवा दाबून घेतलं ना, ती पद्धत अगदी सोपी आहे. किंवा अगदी बोटांनी सुद्धा दाबलं ना तरी सुद्धा छान वडा थापून होतो. आता हे वडे लगेच एक एक वडा केला आणि एकीकडे तळायला घेतलात ना तरीही चालेल. फार वेळ असे ठेवायचे नाहीत, नाहीतर ना मग ते कोरडे होतात. गॅस मध्यम ठेवलेला आहे. मध्यम आचेवर चांगलं आपल्याला तेल गरम करून मग हा वडा सोडलेला आहे. फार अगदी लहान गॅस करायचा नाही, मोठा ते मध्यम ठेवायचा आहे. आणि जर तुम्हाला वडे छान असे कुरकुरीत हवे असतील ना, तर मग मात्र असा वडा एक बाजूने फुगला की दुसरी बाजू अगदी लहान आचेवर चांगली कुरकुरीत होईपर्यंत शेकू द्यायची, म्हणजे ना वडे छान असे कुरकुरीत होतात. बघा, मस्त अशा तांबूस रंगावर हा वडा आपला शेकला आहे. आणि साबुदाणे वडे जेव्हा आपण करतो त्यावेळेस कधी कधी तेलामध्ये वडा वगैरे फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे या पद्धतीने हे असे उपवासाचे वडे तुम्ही नक्की तयार करून पहा. आणि पोटभरीचे सुद्धा होतात, झटपट सुद्धा होतात आणि छान असे कुरकुरीत होतात. बघा, हा वडा तर मी अगदी छान लहान आचेवर तळला असल्यामुळे बघा काय मस्त अगदी कुरकुरीत असा झालेला आहे. आणि जर तुम्हाला असे इतके कुरकुरीत नको असतील तर हे असे थोड्याशा मोठ्या ते मध्यम आचेवर तळले तर हे असे छान खुसखुशीत वडे आपले बनवून तयार होतात. आणि या चटणी बरोबर हे वडे खायला खूप छान लागतात. आणि जरी नुसते दह्याबरोबर खाल्लेत ना तरी सुद्धा खूप छान लागतात, कारण या वड्यांमध्ये आपण आधीच जिरे, लिंबू, साखर, मीठ, मिरची सगळं काही घातलं असल्यामुळे चटपटीत चवीचे असे हे आपले वडे बनवून तयार होतात. तुम्हाला याची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.